लीडनं जिंकलाय आणि ते करतायत पहिल्या सत्रात गोलंदाजी. सामना सुरू. पहिला चेंडू गोलंदाजीसाठी रोहित. दोन्ही टीमला लक्ष शुभेच्छा. पहिला बॉल ऑन साइडला आडव्या बॅटने खेळतायत राकेश मोसाद. वाडा कॅच. स्टर्निंग अँड स्पेक्टाक्युलर वन टेकन कॉन्फिडेंटली. लोअर वन टेकन कॉन्फिडेंटली. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 11 खेळाडू जाऊन राकेशचं समर्थन करतायत, त्याची पाठराखण करतायत. महत्वाची विकेट. गणेश विषय माघारी परत आहेत. रॉयल डकची शिकार शून्याचा चष्मा घालून तंबूच्या दिशेला. दिलीपजी गायकर यांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे, त्यांचं देखील आपण कोऱ्यात वेलकम. काय झेल संपादित केला. महत्वाचा सामना. आउटफील्ड मध्ये नेहमीच दमदार कामगिरी राकेश ठाकरेची आपण बघत आहोत. चांगला बॅकअप आलं. पहिली सांघिक 24 मिनिटं गोलंदाज रोहितच्या सोबतीनं फिल्डिंग करत असताना पवार 11 मानलेडला. 0 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग साठी पाहिलं तर केतन विषयीची नियुक्ती आता करण्यात आलेले डावखुराताचे विस्फोटक आक्रमक फलंदाज, त्याचबरोबर मध्यम गती गोलंदाज सध्या बॅटिंग करता स्ट्रायकरला दाखल झालेले पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार रोहित. बॅकफुटवर आले. अक्रॉस लाईन ऑन साइडला प्लेस करता क्षेत्ररक्षक मिडविकेटचा पुढे सरकतोय. उचलून फेक होईल तोपर्यंत मिळते ती एक सिंगल धाव आणि सिंगल धावेसोबत डाव सुरू झालाय. महत्वपूर्ण बक्षीसपात्र फेरीच्या सामन्यात बॅटिंग करत असताना पराग वारियस भालुकचा. नुकताच ज्यांच्या क्रीडानगरीमध्ये उपस्थिती आपल्याला लाभलेले ते बालुगावचे समाजसेवक, उद्योजक तथा कार्यकर्ते नितीनजी विषय. विनंती आहे या पण व्यासपीठावरती आपले सरसे स्वागत. स्ट्रायकर इनला मॅन इन फॉर्म, मॅन इन टच झोन सामन्यामध्ये ज्याची जबरदस्त कामगिरी आपण पाहिली आहे संगनायक कालुराम विषय. हा ट्रॅकर बॅकफुटवर आले. ऑन साइडला अपाफुल. फिल्डर जवळपास कोणी उपस्थित नाहीये. बॉल जाईल दंदन करीत मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. संगनायकाच्या बॅटमधून बक्षीसपात्र फेरीचा पहिला 4 चौकार. पाच धावा सध्या स्कोरबोर्डवर. बॅकफुटवर आले. नजाकत बरा फटका. नचरा स्टाईल खेळतायत. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. स्क्वेअर लेग सीमारेषा चेंडू फोडतोय, भेटतोय, दुबाकतोय, चिरतोय, फाडतोय. संगनायक कालराम विषयचा कलात्मक फटका. अद्भुत आविष्कार. दुसरा चौकार. ऑन साइडला फक्त गोलंदाजाच्या गतीचा वापर करत असताना दिशा देत आहेत. सफल फटका. लागोपाठचा दुसरा चौकार. सांघिक धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड. 9 धावा धाव फलकावर. स्टील 2 टू गो. शफल झाले ऑन दी अप. यावेळेस देखील लाजवाब टायमिंग. बॉल जाईल पहिल्या बॉल्स वरती लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. सलगचा तिसरा चौकार. अनस्टॉपेबल. कालराम विषयचा तडाखा. त्याची पाव जर या सामन्यात वैयक्तिक अर्धशतक कालराम विषयने झलकावलं तर नितीनजी विषय यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज अनाउन्स झालेलं आहे. स्कोर 13. सलगचे 3 चौकार. इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट सध्या खेळत असताना या मॅच मध्ये संगनायकानं विथ द बॅट पहिल्या षटकात आपली छाप सोडली आहे. 13 धावा दाफलकरवरती पाहायला मिळत आहेत. एक धक्का बसलेला आहे.
पहिल्या बॉलवरती गणेश विषय माघारी परतले होते, मात्र तदनंतर पलटवार केलाय. दाफलकाला आवश्यक ती गती दिली आहे. संघनायक संघ कर्णधार कालुराम विषयनं फील्ड पोझिशन मध्ये आता चेंजेस करण्यात आलेले आहेत. व्हिडिओ अगदी वर इन्व्हाइट करण्यात आलेला आहे. गोलंदाज तयार रोहित. बॅटच्या आतली कडा बॉल मागे एसटी रक्षकाकडून कॅच ड्रॉप. धाव हवी आहे मात्र नकार आलाय कालुराम विषयकडून. डॉट बॉल. अंतिम चेंडूवरती जीवदान मिळतं. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद प्रदान होतोय कालुराम विषयला. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक संपलं. 13 धावा दाफलकर एका गड्याच्या मोबदल्यात. निर्णायक अंतिम सामना सुरू आहे. उद्या स्पर्धेचा 28व्या पर्वाचा महाअंतिम दिवस. उद्या ऑलरेडी 2 सेमीफायनल, 1 फायनल आणि ग्रुप ई मधील 7 मॅचेस असं मोठं शेड्यूल आपल्याला कव्हर करायचं. 11 मॅचेसचं उद्या शेड्यूल आहे. सो सहभागी सर्व संघांना सूचना आहे, आपण नियोजित वेळेच्या 10 ते 15 मिनिटं अगोदर रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. वेळ जास्त घेत आहे, लक्ष सुद्धा स्पीडअप अपेक्षित आहे. फिल्डिंग करणारा संघ पवार 11 मालेड. रोहन येतात गोलंदाजीसाठी. निर्णायक दुसरं षटक सध्या सुरू होत आहे. स्पीडअप अपेक्षित आहे, जास्त वेळ घेत आहे मालेड. 7 मिनिटाचा वेळ तुम्ही पहिलं षटक टाकण्यासाठी घेतलेलं आहे. 8 मिनिटाच्या आत तुम्हाला 2 षटकं टाकून पूर्ण करावे लागतील. लक्ष सुद्धा. बरोबर 3:35 ला सामना सुरू झालाय. रोहन गोलंदाजीसाठी. केतन विषय एका चेंडूत एका धावेचं योगदान देत असताना सध्या सोबत देत आहेत, साथ देत आहेत कालुराम विषयची, ज्यांना अंतिम चेंडूवरती जीवदान देखील मिळालं. पायसा कितपर्यंत उपद्रव आता त्यांच्या बॅटमधून केला जाईल. दुसरं षटक गोलंदाजीसाठी रोहन. अधिकचा वेळ घेत आहे पवार 11 मालेड. लक्ष सुद्धा. 8 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत एक षटक टाकण्यासाठी. स्पीडअप अपेक्षित राहील. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती. एक्स्ट्रा बाउन्स विथ द टर्न. या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. लाईन टॅकल करू शकले नाही. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फसलाय. केतन विशेषतः डॉट बॉलला स्पेलला सुरुवात झाली आहे. स्पेलला शुभारंभ केलाय तो निर्णायक दुसऱ्या षटकात गोलंदाज रोहननं. स्कोर स्थिर 13 धावा. कमी गतीने टाकलेला बॉल टॉप एज. झेलची संधी. एक्स्ट्रा कव्हर डाऊन दी बॉल आणि झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. केतन विषयची पारी संपुष्टात. धक्का दुसरा. टीम पराग वॉरियर्स भालुकला. उंची चेंडून घातली होती. वाटत होता तितका सोपा तो झेल नव्हता, मात्र तो अगदी लिलया पकडलेला आहे. धावसंख्या 13. 2 धक्के बसलेत. न्यू बॅटर जगदीश सासे स्टाकर एंडला. बॅटिंग ऑर्डर डीप आहे पराग वॉरियर्स बालुकची, हे देखील विसरून चालणार नाही. पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न फुल लेंथ होता. टप्पा पडल्याबरोबर बॉल थोडा खाली राहिला. स्किट होत असताना एसटी रक्षकाच्या दिशेनं मार्गस होताना आपण बघत आहोत. वापसी छान केली आहे. दुसऱ्या षटकात पलटवार केला गोलंदाज रोहननं. 3 बॉलमध्ये एकही धाव त्यानं दिली नाही. या उलट केतन विषयला त्यानं माघारी धाडलेले. दाफलकेला तुर्तास लोक, दाफलकाला तुर्तास विश्रांती त्यानं दिलेली आहे. मिस टाइम फटका टॉपेज. कॉट अँड बॉलचा चान्स आणि त्या संधीचं सोनं. 1 मोर विकेट डाऊन. आल्या पावली माघारी परत आहेत जगदीश सासे. 13 ला तिसरा धक्का. पराग वॉरियर्स भालुकला. केली होती रोहित दळवीनं. पहिल्या बॉलवरती गणेश विषय बाद झाले होते, मात्र त्यानंतर पलटवार कालराम विषयनं केला होता. 3 लागोपाठचे चौकार
त्याच्या बॅटमधून पाहिले होते. 13 धावेचा अपेक्षित स्टार्ट मिळाल्यानंतर मात्र सध्या डावाची ही अनियंत्रित कामगिरी सध्या आपण या सामन्यामध्ये बघत आहोत. 13ला 3 धक्के बसलेले आहेत. डॉट विकेट डॉट बॉल टाकतायत रोहन. तदनंतर दबाव बनत आहेत. फलंदाजाला चूक करण्यास भाग पाडतायत. या षटकात 4 बॉलच्या स्पेलमध्ये एकही धाव त्यांनी खर्च केली नाही. मोबदल्यात केतन आणि जगदीश या 2 फलंदाजांना त्याने माघारी धाडलेले आहे. इकॉनॉमिकल बॉलिंग विथ डॉट बॉल पर्सेंटेज अँड ऑल्सो विथ विकेट टेकिंग ॲडव्हान्टेज. बॅटिंगसाठी पाहिलं तर वंडरवा मुरबाड, जेपी, जयेश मोरे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. स्टील 2 गो. जेपी आणि कालराम या 2 फलंदाजांना आता भागीदारी रचावी लागेल. पार्टनरशिप गरजेची आहे पराग वॉरियर्स बालुकसाठी. पहिला बॉल जेपी साठी लो फुलटॉस आणि फुलटॉस वरती ट्रॅप विनलंय, जाळं विनलंय. स्कोर लेगला राकेश ठाकरे ज्याची जबरदस्त कामगिरी. हाताचा पिसारा फुलवत असताना त्याने संपादित केलाय जेल आणि या मॅच मध्ये मोठा मोहरा गारद केलाय. मोठा अडसर, मोठा अडथळा दूर केलाय तो गोलंदाज रोहन. जेपी, जयेश मोरे बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. जेपीच्या स्लॉट मधला बॉल होता, त्याच्या फेवरेट झोन मध्ये बॉल होता. अँकर्ड मोड केला होता, पोझिशन मध्ये देखील आले. मात्र क्षेत्ररक्षक राकेश ठाकरे म्हणते जणू काही भिंत आणि ती भिंत भेदता आली नाही. चांगला बॅकअप राकेशचा. सुयश संपादित केलं गोलंदाज रोहन. तिसरं न्यू बॅटर संदीप. स्कोर स्थिरावलेला, धावा संख्या स्थिर. 13 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. ऑलरेडी 3 धक्के दिलेले आहेत. निर्धाव षटक येईल का? स्विच हिट रिव्हर्स साठी अपील. मात्र पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप पंचांचा सिग्नल आलाय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव येताना पाहायला मिळेल. निर्णायक षटक समाप्त होते. दुसरं षटक 2 संपली. इकॉनॉमिकल कामगिरी 3 धक्के देत असताना लेग बायची 1 सिंगल धाव खर्च केली आहे ती महत्वपूर्ण. दुसऱ्या षटकात गोलंदाज रोहन. षटक संपतायत 2, धक्के बसलेत एकंदरीत 4 आणि धावसंख्या आपण बघत आहोत 7.00 धावेच्या धावगतीनं एकूण अंकित झाली आहे ती सध्या 14. 12 मिनिटांचा वेळ 2 षटकांसाठी घेतला राकेश. अजूनही तुमची टीम मॉडेल सुरू आहे. स्पीडअप अपेक्षित आहे, लक्ष असू द्या. 3 मिनिटांच्या आत हे षटक टाकून तुम्हाला कंप्लीट करावा लागेल. 14 चेंडू पहिल्या डावामध्ये फेस करत असताना कालराम विषयनं जबरदस्त बॅटिंग केली होती. त्या डावात त्यानं विकेट हॅट्रिक कॅरी केली होती. दुसऱ्या डावात त्याची जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त फलंदाजी. मात्र या सामन्यात दुसऱ्या षटकात तो पूर्णपणे ऑफ स्ट्राईक राहिलेला आहे. स्टाकर एंडला पाहिलं तर संदीप दाखल झालेले आहेत. षटक 2 संपतायत. 14 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. निर्णायक तिसरं षटक गोलंदाजीसाठी जर्सी नंबर 10 अनिकेत. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय. आक्रमण केलं समोर. लॉंग ऑफला फिल्डर कॅच ड्रॉप. अक्षय होते त्या ठिकाणी. साधा सोपा सहज झेल त्या ठिकाणी धरतीला दान होतो. त्या मोबदल्यात 1 धाव. सिंगल धावेच्या साहाय्यानं स्कोर सध्या आपण बघत आहोत 15-15 ऑन बोर्ड. नामी संधी निर्माण झाली होती मात्र त्या संधीचं सोनं झालं नाही. लॉंग ऑफला मिस जजमेंट. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं त्या ठिकाणी अक्षय कडून कॅच ड्रॉप. जीवदान संदीपला 1 धाव. स्कोर 15. स्टॅकर एंडला मॅन इन फॉर्म, मॅन इन टच कालुराम विषय. हेलिकॉप्टर, मात्र हेलिकॉप्टर लँड होईल की क्रॅश होईल. एससीडीज लँड होतोय तो काव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. MS धोनी स्टाईलला बॉटमॅटचा अत्यंत सुंदर वापर. चेंडू करतोय काव कॉर्नर सीमारेषेची सफर. षटकार. धावसंख्या 21-21. 5 चेंडू 3 टोटल 18 धावेचं योगदान. कालुराम विषयचं 3 चौकार 1 षटकार
त्याच्या बॅटमधून एकतर्फी किल्ला या सामन्यामध्ये सध्या तो लढवतोय. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, तो प्रयोग फसला आणि मैदानावरती स्ट्रायकर येईल फलंदाज कालुराम विषय बरसला. 9+6 एकूण येत आहेत या 7 धावा. हा सत्ता ते 14 धावा ऑलरेडी खर्च झालेले आहेत. फ्रीट वरती चांगली लाईन, यष्टीरक्षक बीट, बॅकअप साठी थर्ड मॅन अवेलेबल झालेले आहेत. धाव हवी होती मात्र नकार देण्यात आलेला आहे कालराम विषयकडून. धावसंख्या स्थिरावलेली 28-28. या षटकात थोडेसे खर्चिक राहिलेले आहेत, मागडे राहिलेले आहेत. गोलंदाज अक्षय, स्कोर 28-28. क्लीन बोल्ड, बॅटच्या आतलीकडे आणि बॉल ऑफ स्टिकला धडक मारतोय फलंदाज बाद. कालराम विषयची बारी संपुष्टात. आशेचं किरण आता मावळतोय. 28ला 5 वादरा. पराग वारियर्स भालुकला बिग विकेट डाऊन, बिग लॉस. विषय सरते शेवटी बाद झालेले आहेत. कॅचेस ड्रॉप झाल्या होत्या, नशिबाची साथ लाभली होती मात्र नियतीला त्यांच्या या सामन्यात नॉट आउट मैदानाच्या बाहेर जाणं मान्य नव्हतं. आतली कडा घेतली, बॉल ऑफ स्टंपला हिट होतोय. कालराम विषय बाद झालेत. 8 चेंडू 24 धावेचे योगदान, 3 चौकार 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आपण पाहिलेले आहेत. समर्पक वृत्ती या सामन्यामध्ये देखील त्याची आपण पाहिली. एकतर्फी संघर्ष जो सध्या योगदान देतोय, लीड करतोय पराग वारियर्स भालुकला. न्यू बॅटर मैदानामध्ये एकनाथ खेळण्यासाठी स्ट्रायकर इनला. स्टील 2 गो. आतली कडा बॉल मागे, फायनलला बॅकअप, धाव हवी होती. नॉस्ट्रायकर इनला बॅटर सुरक्षित, थ्रो थोडा वाईड आला. दुसऱ्या धावेसाठी कॉल आता सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात झालेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावेसोबत धावसंख्या दाफलकरवरती एकूण अंकित झाली ती 30 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. फालेगला पहिल्या अटेमध्ये बॅकअप साठी खेळाडू उपस्थित होते. त्यानंतर नॉस्ट्रायकर इनला थ्रो थोडा वाईड आला. जशी संधी बनली दुसऱ्या धावेची त्या संधीचं सोनं करण्यात आलेलं आहे. न्यू बॅटर एकनाथ यांचं नुकताच 2 धावेसोबत वैयक्तिक खातं खुलं झालंय. सांघिक धावसंख्या 2च्या मदतीनं 30. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट्समन बीट, विकेट किपर देखील बीट. अंतिम क्षणाला चेंडूचा वेग कमी झाला. जसा पहिल्या प्रयत्नात चेंडू त्यांच्या हाताला स्पर्श झाला. बॅकअप करण्यात आलेले. डॉट बॉलला निर्णायक तिसऱ्या षटकाची सांगतात. धावसंख्या 10.00 धाव्याच्या धावगतीनं आपण बघत आहोत. 30. सुरुवातीच्या 2 बॉलच्या तुलनेत मागच्या 4 चेंडूत किफायती कामगिरी केली आहे, वापसी केली आहे. ती गोलंदाज निर्णायक तिसऱ्या षटकात आपण बघत आहोत अनिकेतनं. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट, 30 धावा. स्पीड अप अपेक्षित आहे. टीम पवार 11 मालेड लक्ष सुद्धा. अंतिम षटकात गोलंदाजीसाठी मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शरद पवार सर, एक्सपिरियन्स कंटेंडर, बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतील. 3 षटकात 30 धावा, 5 धक्के बसलेले आहेत. बॉलिंग युनिटची आतापर्यंत या सामन्यामध्ये कामगिरी आपण पाहूयात. रोहितने 1 षटक टाकलं, 1 धक्का त्याने दिला होता, 13 धावा खर्च केल्या होत्या. रोहनचं 1 षटक जे निर्णायक होतं, जे मेडन होतं, मात्र लेग बायच्या स्वरूपात 1 धावच्या षटकात आली होती. 3 धक्के त्याने दिले होते. तर नुकताच अक्षयचं 3रं षटक ज्यामध्ये 16 धावा, 1 विकेट त्याने देखील कॅरी केलेली. अंतिम षटक शरद पवार सर बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत संदीपला. पहिला बॉल फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगला टर्न पाहायला मिळाला. बाउन्स देखील चांगला झाला. चेंडूच्या रेषेपर्यंत येऊ शकले नाही. मिडल आणि लेग स्टिक वरून बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत अनिकेत सध्या चांगला बॅकअप देत असताना डॉट बॉल, फुल टॉस आणि फुल टॉसला स्विंग केलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. मॅक्सिमम हाईट विथ द डिस्टन्स क्लिअर करत असताना बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संदीपच्या बॅटमधून हा संघर्षमय षटकार.
कोण्या गावी चालले संख्या 36 पहिला डॉट तदनंतर 6 निर्णायक 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. बक्षीस पात्र फेरीचा सामना पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ पराग वॉरियर्स भालुक. थांबले, पॉज घेऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते, गती थोडी कमी केली होती, फ्लाइट जास्त दिली होती या चेंडूवरती. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु असतो आणि तो अनुभव या अंतिम षटकात शरद पवार सर सध्या पणाला लावत असताना पूल काढण्याचा प्रयत्न, हार्ड लेंथ, सडनली चेंडू राईज होतोय आणि साखरेला सरप्राईज होतोय, आश्चर्यचकित होतोय तो फलंदाज संदीप. त्याला नवल वाटणं सहज शक्य आहे. एक फलंदाज म्हणून तुमची किती मोठी व्याप्ती असू द्यात रॉनी, अशा पद्धतीनं चेंडू जर तुमच्या समोरून अचानक उसळला तर अनंत अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागतं. सलगचा दुसरा डॉट, धावसंख्या स्थिर 36. मिस टाइम फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय आणि झेल संपादित होतोय. वेल जज आणि इक्वली टेकन. सरते शेवटी संदीपची पारी आता संपुष्टात. आणखीन एक स्वेश मिळतंय या मॅच मध्ये. पवार 11 मालेडला, पारी संपुष्टात संदीपची. धावसंख्या 36. 6 वादरा पराग वॉरियर्स भालुकला. धक्के बसलेले आहेत. नवीन फलंदाज पारस, पाहायचं त्याचा फिनिश कसा असेल. डावाच्या पहिल्या चेंडूला गणेश विषय बाद झाले होते. डावाच्या शेवटच्या चेंडूला एक्झॅक्टली काय घडेल. कमबॅक, अवघा एक षटकार आपण पाहिला संदीपच्या बॅट मधून, जो नुकताच माघारी परतलेला आहे. बॅकअपसाठी रोहन उपस्थित झाले होते लॉंग ऑफला, ज्यांचं चांगलं जजमेंट. 36ला 6 धक्के. महत्वपूर्ण बक्षीस पात्र फेरीचा सामना ग्रुप डी मधील आजच्या निर्णायक 28व्या पर्वातील हा 4था दिवस आणि या अंतिम सामना सध्या आपण उपभोगत आहोत. 36 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. स्टील 1 टू गो. लेफ्ट हँडर बॅटर पारस सध्या खेळण्यासाठी बॅटिंगसाठी स्टॅकर एंडला. फील्ड पोझिशन मध्ये बदलाव आता करण्यात आलेला आहे. ऑन साइडला 4 फिल्डर स्कोरले, काऊ कॉर्नर, मिड विकेट आणि त्या समेत लॉंग ऑन. फुल लेंथ खोदून काढला समोर, कव्हर्सला फिल्डर. एका ताना बॉल अडवण्याचा अनाठाई प्रयत्न अक्षयचा सुरू होता, तो फसला. सेकंडचा कॉल केलाय. ओमकार होते सिरीज. 2 धावा त्या ठिकाणी अंतिम चेंडूवरती सहजरित्या प्राप्त होत आहेत. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव संपला. धावा 38 बनवल्या. 39चं टार्गेट. बक्षीस पात्र फेरीमध्ये दुसऱ्या डावात चेस डाऊन करताना आपण बघू शकाल पवार 11 मालेडला. इन्व्हाइट करूयात अंतिम आजच्या निर्णायक 4थ्या दिवसातील सामन्यात अंतिम सत्रात विश्वासजी केने यांना. थँक्यू सो मच. उद्या क्रीडा स्पर्धेचा निर्णायक अंतिम दिवस, 5वा दिवस, संडे फंडे फायनल डे. उद्याचे लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. उद्या निर्णायक 5वा दिवस. 5व्या दिवसातील ग्रुप ई मधील पहिला सामना MS11 जयगावदेव क्रिकेट संघ चापेवाडी पठार आणि त्यांच्या विरोधात जयगावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे. तदनंतर सामना क्रमांक 2 28व्या पर्वाच्या निमित्तानं आपण एन्जॉय करू शकाल. आदर्श 11 धानेवली त्यांच्या विरोधात रॉयल स्ट्रायकर नागाव. ही पहिल्या फेरीतील दुसरी लढत असेल. तिसरा सामना दहिगाव आणि दहिगावच्या विरोधात संघ आपण बघू शकाल ओमसाई आंबेले. चौथा सामना साई स्पोर्ट्स सरळगाव त्यांच्या विरोधात शिवप्रेमी शिरगाव. उद्या अंतिम दिवस आहे. 11 मॅचेसचं मोठं शेड्यूल आहे.
सहभागी सर्व संघांना सूचना नियोजित वेळेच्या 10 ते 15 मिनिटं अगोदर आपली रिपोर्टिंग हवी, आपली उपस्थिती हवी, ही सूचना लक्षात घ्या. येस, धन्यवाद दीपकजी बिराडी सर. जाऊयात मॅचच्या दिशेने. अशा दिवसातील अंतिम मॅच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चौथा दिवस स्पर्धेचा वीर हुतात्मा चषक खाटेकर. सुंदर अशी स्पर्धा आणि असा चौथ्या दिवसामधील ही अंतिम मॅच. एका बाजूला संघ आपण पाहतोय अर्थातच पराग 11 भालूक आणि त्यांच्या अगेन्स्ट पवार 11 मालेड. दोन्ही संघांदरम्यान ही मॅच आपण पाहतोय. 38 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 39 धाब्यांची आवश्यकता. 39 धाब्यांची आवश्यकता आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अनिकेत आणि त्याच्या सोबतीनं अक्षयला आपण पाहतोय. मॅच ऑन होते. अनिकेत आणि अक्षयला आपण पाहतोय. हो, बाटची नरेज डॉट बॉल. चांगलं बॅटल पाहायला मिळतं अशा दिवसामध्ये. गोलंदाज तयार. स्विंग अँड मिस डॉट बॉल. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. पहिला चेंडू टाकल्यानंतर मित्रांनो मला वाटतं की बॅटर नंतरच ऑब्जेक्शन घेईल. सेकंड बॉल चेक केला गेला. यस,
ओम इस्लामिक स्ट्रोकर डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक कमालीचा झेल फलंदाज बाद. लक्ष त्याचा पाठलाग करताना मधाच्या आतमध्ये मालेड संघ आपण पाहतोय. अनिकेतची महत्वाची विकेट्स आपण पाहिली या मॅच मध्ये. बॅक ऑफ द चेंडूला पिच केलं, हलवार गतीनं हाताळलं. इथे मात्र पुणेशा एक धाव फलकावरती पाहायला मिळेल. लेग बायशा मधीनं ही एक धाव फलकावरती जोडली जाईल. शांत आणि संत सुरुवात आपण म्हणू शकता मधाच्या आतमध्ये. कारण की विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये फटकेबाजी चांगलं करणं गरजेचं होतं. मागच्या मॅचमध्ये अनिकेत आणि अक्षयने फ्लाइंग स्टार्ट करून दिला होता. तब्बल 18 धावा पहिल्या षटकामध्ये जोडल्या होत्या, परंतु इथे मात्र थोडी शांत सुरुवात पाहायला मिळते. हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात, एकच धाव मिळेल. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. धावसंख्या 2, पाठलाग करतो 39 आकड्याचा. मोठ्या फटकांची नितांत आवश्यकता. हवेची दिशा देखील त्याच दिशेना. चेंडू मिडल ऑफ द बॅट आला तर सीमा रेषे पार झाल्यात मात्र शंका नाही. हो, क्या बात आहे. आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. या धावफलकावरती 6 आपल्याला पाहायला मिळेल. 6 धावा धावफलकावरती. बवंडर मधाच्या आतमध्ये, परंतु आता मात्र हे वादळ मधाच्या आतमध्ये येईल का मालेड संघाच्या माध्यमातून. या चौकारानं सुरुवात चांगली झाल्या. पहिल्या षटकाचा डाव समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या. आणि इथून मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज गणेशला आपण पाहतोय. बाळूक त्यांच्या अगेन्स्ट मालेड अशी ही मॅच आपण मधाच्या आतमध्ये पाहतोय. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या आजच्या दिवसातील अंतिम संघ ठरेल, जो वीर हुतात्मा चषकाच्या खाटेकर संघाच्या एका चमचमात्या ट्रॉफीचा हकदार बनेल. गोलंदाज तयार, पुणेशा ऑन द मार्क. हो, फटका लाजवाब आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट आणि यास एकाच धाववरती समाधान मानलं जात आहे. चांगला खेळ मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हवेच्या विरोधात फटका मारला होता. 7 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 32 धाबींची आवश्यकता असेल. इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. गोलंदाज तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र लगेचच परखलं आणि हा चेंडू आला डॉट. सरळ बॅटने जर इथे मात्र फटका खेळला असता तर धावा जरूर बनल्या असत्या. राकेशला आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये सज्ज झाला. हो, क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत.
त्यांच्या वाक्याच्या दूर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार दर्जेदार चौकार. चौकाराला चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. वेळेच्या बाबतीत आपण थोडस लक्ष देणं गरजेचं. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आपल्याकडे या गोष्टीची नोंद घ्यायच्या. हो पुणेशा फक्त दिशा दिल्या. गॅप शॉट सिलेक्शन. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. चांगलं बाटल सुरू आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या ट्रॉफीसाठी ही लढत क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोळा आपण देखील अनुभवतोय. हो फटका पुणेशा लाजवाब आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाकेदार चौकार. वरती 17. आता मात्र जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 13 मध्ये 22 धावेंची आवश्यकता. 13 चेंडू 22 धावेंची आवश्यकता. कॅल्क्युलेशन दोन्ही संघाच्या माध्यमातून केलं जात आहे. तितकाच गरमागरम सामना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील निर्णायक आहे. राकेश आता मात्र आक्रमक पाहायला मिळतोय. हो शरीराचा वेध गेला. चेंडू अपील झाले आणि इथे मात्र अपील फेटाळून लावले गेल्या. लेग बायच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 18 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडू आणि 21 धावेंची आवश्यकता असेल. 10.50च्या सरासरीनं इथून मात्र धावा बांधवाव्या लागतील. यस डीजे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 12 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावेंची आवश्यकता. 10.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. इथून मात्र 10 ते 11 धावा येणं गरजेचं असेल या षटकामध्ये. स्ट्राईक असेल राकेशकडे. दोन्ही संघाला पुनश्च खूप साऱ्या शुभेच्छा असतील. गोलंदाजी ट्रॅकवरती केतन पहिला चेंडूवरती नो लुक शॉट. चेंडू फरार. सीमारेषा पार. बिग हिट षटकार. संख्या आता मात्र जाऊन पोहोचलंय ती म्हणजे 24. 24 या आकड्यावरती आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 11 चेंडू आणि 11 मध्ये बनवायच्यात 15. 11 चेंडू 15 धावेंची आवश्यकता. 11 चेंडू 15ची आवश्यकता असेल. पहिला चेंडूवरती इथे मात्र हा बिग हिट षटकार पाहायला मिळतोय. राकेश एक हाती संघाची कमान आपल्या खांद्यावरती सांभाळतोय.
मिनी हेलिकॉप्टर उडवला. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली, जाऊन पोहोचली ती म्हणजेच तब्बल 26 या धावसंख्येवरती. 9 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावींची आवश्यकता. 9 चेंडू 22 धावा वैयक्तिक. राकेश मदरशा आतमध्ये खेळतोय. हो क्या बात आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळतोय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्सिमम बिग हिट. षटकार. मालीची फटकेबाजी. फलंदाजी आवडली असेल तर राकेशसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की संघ अडचणीत सापडला होता आणि आता मात्र आल्या आल्या षटकाराने चौकारांवरती बहरलाय. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 7 धावेंची आवश्यकता. 9 चेंडू 7 धावेंची आवश्यकता. थोडीशी शांतता आपण मेंटेन करा प्लीज. कीप सायलेन्स. 9 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेंची आवश्यकता असेल. वैयक्तिक आतापर्यंत मदाच्या आतमध्ये 10 चेंडू 28 धावेंची खेळी साकारले राकेशने. कमालीची फटकेबाजी. कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. ओ दांडी गोल. यू मिस डेफिनेटली. विकेटची प्राप्ती. महत्वाची विकेट प्रस्थापित केले गोलंदाज केतनने. बिग फिश डाऊन. राकेश बॅक टू द पवेलियन. त्रिफळाचीत झाले. चांगली फटकेबाजी केली, परंतु विजयाची दिशा जरूर दाखवून दिले राकेशने. परंतु नवीन बॅटर आता मात्र मदरच्या आतमध्ये दाखल झालाय. रोहितला आपण पाहतोय आणि अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 8 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार केतन. फटका लाजवाब आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र पाहावं लागेल. ओहो चुकी झाले मदाच्या आतमध्ये. बॅकअप नव्हता आणि थ्रो देखील लेझी होता. 2 धावा धावफलकावरती. अशा कुशल मोमेंटला अशा पद्धतीच्या अतिरिक्तच्या धावा देणं महागात ठरेल. आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 मध्ये बनवायच्यात 5. 7 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेंची आवश्यकता. हो पुण्याच्या चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. हो कमालीची फटकेबाजी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गरम मॅच मधल्या आतमध्ये आपण पाहतोय. अंतिम चेंडूवरती आले सिंगल आणि 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 35 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 4 धावेंची आवश्यकता. यस डीजे.
आवश्यकता. एका बाजूला संघ आपण पाहतोय बाळूक त्यांच्या अगेन्स्ट मालेड संघ. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. 6 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. निर्णायक क्षण कोण जिंकेल सामना बाळूक की मालेड. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय. जगदीशला आपण पाहतोय. ओहो बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं आणि हा डॉट चेंडू. सामन्यामध्ये रोमहर्षकता पाहायला मिळतोय. 4 धाब्यांची आवश्यकता असताना हा चेंडू डॉट खेळून काढलाय फलंदाज रोहितनं. कमालीचा पलटवार सुरू आहे. टीत पोटात जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. गोलंदाज तयार. पुढच्या चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. हो इथे मिस्टामिक स्ट्रोक आहे परंतु चेंडू बराच वेळ लागत होता. क्षेत्ररक्षक दूर एक धाव कमप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. ओहो येथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. आणि आता मात्र समीकरण जिंकण्याचं उर्वरित 4 चेंडू आणि 4 मध्ये बनवायच्या 3. यस डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन 5व्या क्रमांकावरती. जिंकण्यासाठी 4 चेंडू 3 धाब्यांची आवश्यकता. प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये. मालेड गावाच्या आणि भालू गावाच्या अनेक प्रेक्षक अनेक क्रिकेटचे पाठीराखे लाईव्हच्या माध्यमातून आणि क्रीडांगणावरती तितक्याच मोठ्या संख्येने या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील आपण करूयात भव्य स्वागत. 4 मध्ये 3. ओ मिस्टामिंग आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी जीवाच्या आकांताने या 2 धावा धावफलकावरती जोडल्यात. दुखापत झाली का पाहायच्या प्लीज. तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आहे. आणि सामना संपला तरी आतमध्ये कोणी जाऊ नका. मैच कोई भी जीते अंदर कोई नहीं जाएगा. सिद्दीक भावे आमचे समालोचक मित्र. पुनश्च पाहावं लागेल. हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. कमालीचा पलटवार. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी अब हमारी. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. गरमागरम मॅच मैदानाच्या आतमध्ये सातत्याने इथे मात्र नक्कीच प्रेक्षकांची पैसा वसूल मॅच पाहायला मिळतोय. 2 चेंडू 1 ची आवश्यकता. ओ पुनश्च डॉट. डॉट चेंडू. क्या बात है क्या बात है. वार पे पलटवार. कमालीचा पलटवार केला जातोय. व्यासपीठावरती देखील आनंद उत्सव साजरा आहे. प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच. हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच. हा सामना आपण पाहतोय. कंपल्सरी चेसिंग. 1 मध्ये 1 धावेची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. 3 मध्ये 1 बनवायची होती. त्यानंतर 2 मध्ये 1 हवी होती. आणि आता मात्र 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. कोण जिंकेल सामना मालेड की बाळूक. परंतु हा विजय आहे वीर हुतात्मा चषकाचा. आणि हा विजय आहे या क्रिकेट स्पर्धेचा. क्या बात आहे. कमालीचा सामना. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. बाटले तिथे क्षेत्ररक्षक थोडेसे दूर. आणि सामना जिंकलाय मालेड संघानं. मालेड संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक.
बाळूक संघ यस डीजे हॅलो शी गनिया या मॅचचा हिरो जरूर ज्याने कमालीची फटकेबाजी केली 11 चेंडूमध्ये 28 धावा फलकावरती जोडल्या तो ठरला या मॅचचा हिरो राकेश शेवटच्या अंतिम मॅचचा हिरो कमालीचा बॅटल आणि आपण मुख्य